नंदुरबारचं वालेरी आणि वालेरीचा धबधबा खूप फेमस आहे. बऱ्याच लोकांनी वालेरीचे व्हिडिओ वगैरे बघितले असतील, फोटो बघितले असतील. तर आज आम्ही आलो आहे वालेरी या ठिकाणी. आणि इथं येण्यासाठी सगळ्यात पहिले तुम्हाला एक रूट सांगतो की वेळदा टाकी या. वेळदा टाकीवरून सोमावल या. सोमावलवरून दुसरं सोमावल लागतं, त्याच्यानंतर वालेरी लागतं. तर आम्ही आता वालेरीकडे पोचून गेलेलो आहे आणि इथून जस्ट 1 किलोमीटरच्या अंतरावरती वालेरीचा धबधबा आहे. तर चला माझ्या सांगती. वालेरीचं मेन गाव लागलं आहे आणि इथून आपल्याला घ्यायचं आहे लेफ्ट. बघा, लेफ्ट घ्यायचं आहे, लेफ्ट. वालेरी गाव क्रॉस करून अर्धा किलोमीटर पुढे येतो ना, तेव्हा आपल्याला असं काहीतरी गेट लागतं आणि इथं लिहिलेलं पण आहे, वालेरी वन पर्यटन आपले सहर्ष स्वागत करीत आहे. तर असं काहीतरी गेट ह्यांनी तयार केलेलं आहे. इथं जेव्हा तुम्ही येतात ना, तर एक गोष्ट खूप चांगली आहे की ह्यांनी टॉयलेट्सची सोय केलेली आहे, म्हणजे शौचालयाची व्यवस्था केलेली आहे. आणि हे बिलकुल ह्या गेटाजवळ आहेत आणि असा काहीतरी रस्ता आपल्याला लागतो. थेट गाडी पण जाते, पण आपण जात आहे पायी. जुलै एंडिंग येऊन गेलं आहे आणि इथं बऱ्यापैकी पाऊस झाला आहे सातपुड्यामध्ये आणि त्यामुळे आपल्याला जास्त हिरवळ पाहायला भेटते इथं. आणि इथं जर तुम्ही बघितलं ना, तर सीताफळाचे झाडं खूप जास्त आहे यार. धबधब्याकडे जाण्यासाठी ना आपल्याला अशी काहीतरी वाट पकडावं लागते. सध्या तरी इथून एक ओढा वाहतोय छोटासा. नदी कशी खळखळून वाहते बघा. ही नदी ना डायरेक्ट डोंगरांमधले जे छोटे मोठे झरे असतात ना, ते एकत्रित येतात खाली. त्याच्यामुळे आपल्याला ना इथं धबधबा दिसतो आणि हे तेच धबधब्याचं पाणी आहे जे जवळपास 5 ते 6 महिने ही नदी भरून वाहत असते. मुख्य गावापासून आपल्याला जवळपास 5 ते 10 मिनटं चालावं लागतं. 1 किलोमीटरचं अंतर आहे आणि अशी काहीतरी छोटी पायवाट आहे. आणि इथं अरे बापरे सर, अमोल वळवी व्लॉग्स आणि हितेश वळवी परफेक्ट नेचर 313 तुम्ही कसं काय विसरू शकतात. आणि डॉक्टर अमित पराडके फ्रॉम धडगाव. सर आपल्याला पायी जायचं आहे. प्लीज उतरून जा. तर इथून आपल्याला पायीच प्रवास करावा लागतो. थोडीफार गाडी जाते इथं. इथली स्पेशल गोष्ट सांगू का तुम्हाला, आपल्या चॅनलवरचा सगळ्यात पहिला व्हिडिओ म्हणजे इथलाच. थोडक्यात सांगायला गेलं तर आपल्या यूट्यूबच्या प्रवासाची सुरुवात 2019मध्ये झाली होती, ऑगस्ट महिन्यामध्ये. 2 ते 3 ऑगस्ट अशी काहीतरी तारीख होती जेव्हा पहिला व्हिडिओ बनवला आणि टाकला. तेव्हा असं व्लॉगिंग वगैरे नाही करायचं, पण तो पहिला व्हिडिओ होता. मी आय बटनवर टाकेल, नक्कीच बघा. सुरुवात होती ती, कसं तरी एडिट केलं आहे. आणि इथं जर तुम्ही बघितलं तर चेंजिंग रूम पण आहे. खूप चांगली गोष्ट आहे यार. आणि बघायला गेलं ना तर अंदाजापेक्षा खूप चांगलं ह्यांनी बऱ्यापैकी डेव्हलप केलं आहे ह्याला. आपल्याला इथं 2-3 गोष्टी बघण्यासारख्या आहेत. लोक अलग अलग ठिकाणी इथं जातात. ह्या ठिकाणी कॅप आहे बघा छोटीशी. तर सगळ्यात पहिले इथं जाऊ. असं काहीतरी सीन इथलं. यांनी अशी कॅप तयार केली आहे आणि ह्या कॅपमधून इथल्या पूर्ण देखाव्याचा एक सुंदर नजारा आपल्याला पाहायला भेटतो. इथे जेव्हा पण याल ना, इथं नक्कीच या, फक्त घाण नका करू. इथून धबधब्याचा आहे ना एक विहंगम असा नजारा दिसतो आणि मला असं वाटतं की ह्या ठिकाणचा सगळ्यात सुंदर स्पॉट आहे बघण्याचा तर तो हाच असावा. कारण आपल्याला नदी क्रॉस नाही करावी लागत. ज्यांना नदी क्रॉस करायची नाही ते इथं येऊन ह्या धबधब्याचा व्ह्यू एन्जॉय करू शकतात. कारण कधीकधी ना नदीला पाण्याचा वेग जास्त असतो, म्हणून ही नदी अशा वेळेला क्रॉस नका करू. कारण अशा बऱ्याचशा घटना इथं घडलेल्या आहेत. नदी क्रॉस करण्याच्या अगोदर आपल्याला 2 वाटा लागतात. एक ह्या मेन धबधब्याकडे जाते आणि दुसरी जाते इकडच्या धबधब्याकडे. म्हणजे लक्षात घ्या, 2 डोंगरावरचं पाणी इथं खाली येत असतं
तर आपल्याला सगळ्यात पहिले ह्या धबधब्याकडे जायचं आहे. नाही नाही, अशातच मजा आहे म्हणून मी शूटिंग घालतो. मागचं जंगल बघा, खूप दाट जंगल आहे. आणि तुम्ही बघाल तर केवळ आम्ही हा रस्ता फिरून आलो का कठीण. आपल्याला थोडं एक्स्ट्रा ऑर्डिनरी करायचं असतं यार. आणि माझी हालत झाली आहे खराब. एक गोष्ट सांगू का तुम्हाला, लोक इथं एन्जॉय करायला येतात, आरडाओरड करतात, पण आपल्याला हे सीन पसंत आहे. असं धबधबे वगैरे ठीक आहे यार, खूप कमेंट्स येत होत्या, म्हणून ह्या धबधब्याचा एक असा व्हिडिओ बनवला मी रॉ, की जेणेकरून तुम्हाला हा व्हिडिओ बघून थोडी मदत मिळेल इथे येण्यासाठी. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की जेव्हा नदीला पूर जास्त असतो ना, तेव्हा इथे येणं शक्यतोवर टाळाच. मेन वॉटरफॉलकडे पोचण्यात आहे आपण, आणि अशी काहीतरी वाट इथं लागते. खडतर रस्त्यांचा प्रवास आहे खूप. शेवटी पाऊण तासाचा ट्रेक केल्यानंतर आपण येऊन पोचलेलो आहे वालेरीच्या धबधब्याकडे. इथली एक चांगली गोष्ट आहे ना की खूप खडका आहे, त्याच्यामुळे आपण त्याच्या जवळ बसून धबधब्याला एन्जॉय करू शकतो. पण एकच आहे ना की यार, पाय स्लिप झाला मग प्रॉब्लेम आहे. आणि खूप लोक इथे येऊन हीच चुकी करतात. इथे येऊन त्यांची धतिंग सुरू असते आणि त्यांना दुखापत होते. धबधब्याच्या ह्या साईडने असा काहीतरी व्ह्यू दिसतो बघा. आणि इथून मला व्ह्यू चांगला वाटला याचा. आणि ह्या साईडला खूप दाट झाडी आहे. पण धबधब्याच्या एकदम फ्रंटनी ना हे जंगल बघा, एकदम दाट जंगल आपल्याला पाहायला भेटतं. इथं जेव्हा याल ना तर ह्या धबधब्याला कृपया, म्हणजे ह्या परिसराला घाण नका करू, हीच तुम्हाला एक नम्र विनंती राहील. जर तुम्ही हा व्हिडिओ नंदुरबार जिल्ह्यातून बघत असाल तर. एक छोटीशी रिक्वेस्ट आहे तुम्हाला, जर तुम्ही इथे येणार असेल किंवा इथे येण्याचा प्लॅन करत असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, हे जे दगड आहेत ना, इथून कधी पण पाय सटकतो आपला, आणि पडलं तर मग खूप मोठा प्रॉब्लेम आहे. आणि तुम्ही जर व्हिडिओमध्ये बघितलं असेल, लोक आहे ना ते धबधब्याच्या वरती जाऊन चढतात. त्यामुळे जीवाला धोका तुमच्याच आहे. म्हणून अशा गोष्टी करणं टाळा यार. थोडं लक्षात ठेवा, जर तुम्ही निसर्गाशी खेळलात तर निसर्ग तुमच्याशी खेळ करेल, ही गोष्ट विसरायची नाही. दुसरा जो वॉटरफॉल आहे ना, त्या वॉटरफॉलकडे एक चक्कर मारून, बापरे, इथं येणं म्हणजे तमाशेच यार. हे अशा दगडांमधून आपल्याला जावं लागतं. विचार करा, जेव्हा पूर येत असेल तेव्हा काय हालत होत असेल इथं. हे बघा है ना. सर कुठे चाललो आपण? आपण आहे ना वालेरीच्या दुसऱ्या साईडच्या धबधब्यावर. बरं. पाण्याचा आवाज खूप जास्त आहे म्हणून आपल्याला एवढा ऐकू येणार नाही. पण इथं लिहिलेलं आहे बघा, धबधब्याच्या जवळ जाऊ नये, पाण्यात उतरू नये. कारण असं काहीतरी सीन आहे बघा, है ना. आता हे कॅमेरामध्ये इतकं जस्टिस नाही होणार, पण पाण्याचा वेग खूप जास्त असतो इथं. जेव्हा पूर येतो ना, इथं कधीही अचानक पूर येऊ शकतो. म्हणून ह्या जागेवर जास्त वेळ न थांबलेलंच बरं. मला आहे ना त्या जागेपेक्षा ही जागा खूप भारी वाटली. याचं एक कारण आहे, इथं रहदारी वगैरे, गर्दी वगैरे जास्त राहत नाही, आणि इथं स्वच्छता पण खूप जास्त असते. यार इथं येतात, ह्या जागेला घाण नका करू प्लीज. खूप चांगली जागा असते आणि लोक घाण करतात. तर ह्या गोष्टीची दखल नक्कीच घ्याल.
ॲडव्हेंचर थोडं महागात पडलंय. अचानक पाऊस पडायला लागला आणि मला कदाचित असं वाटतं की वरती पाऊस पडत असावं आणि पाण्याचा जोर वाढलाय. सध्या तरी गढूळ पाणी नाहीये, तरी देखील पाण्याचा जोर वाढलाय. याच्या पहिले की पाणी खूप जास्त वाढेल आणि नदी तुडुंब भरेल, आपण नदी क्रॉस करू. वाल्हेरी कसं वाटलं आपण सगळ्यांना एकदा विचारू. मित्रांनो, खरंच वालेरीचा हा धबधबा आणि हे निसर्गरम्य वातावरण खूपच बोलायचंय. छान आहे आणि सगळ्यांनी इथं भेट देण्याचा प्रयत्न करावे. अमोल वळवी ब्लॉग्स काय म्हणतात? खूप छान आहे, तितकंच रिस्की देखील आहे, तर काळजी घ्या. साहिल मार्ग यूट्यूब चॅनल. ज्यांना खरंच ट्रेकिंगचा थोडा शॉर्ट अनुभव घ्यायचा आहे ना, त्यांनी डेफिनेटली इथं या. पण मी बघितलं की इथं येऊन लोक वरती चढतात, त्याच्यामुळे तुमच्याच जीवाला धोका आहे. तर ह्या गोष्टी टाळा थोड्या. आणि इथला जो निसर्ग आहे ना, त्याचा देखील आनंद घ्या. लोक फक्त तिथं वॉटरफॉलमध्ये भिजायला येतात, पण आजूबाजूचा निसर्ग पण खूप सुंदर आहे. तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही व्हिडिओ बघता पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही. तोपर्यंत काळजी घ्या आणि लाईफमध्ये चांगलं प्रोडक्टिव्ह करत राहा.